सिनेसृष्टीत सातत्याने काहीतरी नवीन आणि काहीतरी जबरदस्त करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक. आणि प्रसाद ओकचा हा 100वा चित्रपट आहे वडापाव. आज प्रसाद ओक, अभिनय आणि ऋतिका तिघं आपल्या सोबत आहेत. प्रसाद, क्या बात है. धन्यवाद. खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि किती म्हणजे हे अफाट आहे. म्हणजे आहेस तू क्रिकेटचा चाहता पण इथेही सेंचुरी मारली आहेस. क्या बात आहे. तू सांग कसं वाटतंय आता? भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. हा प्रवास खूप काही शिकवून गेला. मला असं वाटतं की पहिल्या काही नाटकाच्या तालमी, एकांकिकांच्या तालमी, तिथे म्हणजे पैसे नसल्यामुळे खायला लागणारा वडापाव आणि आता 100 चित्रपट झाल्यानंतर उत्तम निर्माते, उत्तम कलाकार सोबत आहेत. पण तरी परिस्थिती म्हणून नाही तर मनोरंजनासाठी बनवलेला वडापाव असा तो प्रवास आहे असं मला वाटतं. तो नाटकाच्या प्रॅक्टिस मधला वडापाव, तो ब्रेक मधला आठवतोय. करेक्ट करेक्ट करेक्ट. तेव्हा कधी विचार केला असेल होता की हा ते डिरेक्टर व्हायचं स्वप्न तेव्हापासून होतं. तेच 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 त्याच्यासाठी आलो खरं तर मुंबईत. पण रंजक होता प्रवास. खूप काही शिकवून गेला, खूप माणसं देऊन गेला, खूप माणसं तोडून पण गेला. पण इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. मला असं वाटतं की माणसं येत असतात, जात असतात. कलाकाराच्या सोबत कायम राहायला हवेत ते प्रेक्षक असं मला वाटतं. आणि ते जर का तुम्ही बांधून ठेवलेत तर मग कसलीच चिंता नसते. आणि तोच प्रयत्न सातत्याने चालू आहे आणि इथून पुढची सगळी वर्ष तोच प्रयत्न असेल. एकंदर जे तुझे दिग्दर्शकीय चित्रपट आहेत त्याच्यात खूप अर्थात ती व्हरायटी खूप वेगळीच होती. म्हणजे कच्चा लिंबू असेल, चंद्रमुखी, हिरकणी सगळेच वेगळे होते. आणि मग हा वडापाव एक एकदम कंटेम्पररी आत्ताचा आहे का, काय असणार आहे वेगळे पण काय का करावं असं वाटलं? तू म्हणालीस तेच की कच्चा लिंबू आणि चंद्रमुखी या दोन्हीचा पिरियड 1980-1970च्या आसपासचा होता. हिरकणी तर 1674चा. सो मला एक आजची आता परत मी पुढचा चित्रपट जो करीन निळूभाऊंचा बायोपिक तो परत पिरियड, त्याच्यानंतर भद्रकाली तो परत पिरियड. सो मला माझ्यासाठी एक आजचा चित्रपट करणं फार गरजेचं होतं. स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी किंवा आजच्या काळाच्या गरजेचे विषय पण मला मांडता येतात का नाही हे स्वतःला तपासून बघणं फार गरजेचं होतं. किंवा या नव्या दमाच्या कलाकारांबरोबर मला स्वतःला कोपअप करता येते का नाही, का त्यांना वाटतं की नाही यार हा फार आउटडेटेड आहे. ते पण स्वतःला तपासणं फार गरजेचं असतं कधी कधी. सो ते या चित्रपटाच्या निमित्ताने तपासता आलं. आणि ॲट द सेम टाईम ज्यांची कामं बघत आपण मोठे झालो आहेत अशा सविता प्रभूणे त्यांच्याबरोबर परत एकदा काम करत आलं. त्या बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर येतात. सो फक्त चित्रपटातच नाही तर मेकिंगमध्ये सुद्धा अनेक पिढ्यांचा संगम या चित्रपटाच्या निमित्ताने करता आला. म्हणजे एक सविता त्यांची पिढी असेल, त्याच्यानंतर मी आहे, मग रसिका आहे, मग गौरी आहे, मग अभिनय, ऋतिका आणि शाल्व. सो अशा अनेक पिढ्यांचे नट एकत्र घेऊन चांगला चित्रपट बनवता आला आणि कुटुंबावर एकत्र कुटुंब पद्धतीवरती भाष्य करणारा एक उत्तम सिनेमा बनवता आला. आता अभिनय आपण म्हणजे 4 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचं ठरवलंयस का तू? म्हणजे आधी आपण 4 वर्षांनी एकदम भेटलो, मग आता दर महिन्याला भेटतोय. आता मागच्याच आठवड्यात मी भेटले तुला दशावतारसाठी. म्हणजे सगळा बॅकलॉग तू भरून काढणार आहेस का? मी नाही काढत, तो आपोआप भरला जातो. माझ्या हातात काहीच नाहीये. पण ही चांगली गोष्ट आहे. ते सगळे ते केलेले सिनेमे सगळे यावर्षी रिलीज होत आहेत का? हो, कारण अगं 2024 मध्ये मी कुठलाच नवीन सिनेमा साईन नाही केला. म्हणजे 2024 मी कम्प्लिटली नाटकाला दिला. फक्त नाटक केलं मी. नंतर मग आता 2025 आला तर त्याच्यामध्ये मग सिनेमे जे आधी केलेले होते, आत्ता काही 2025मध्ये जे काही केले ते सगळे येत आहेत. त्यामुळे अतिशय आनंद होतो आहे. कारण खूप वर्ष खूप काळ सिनेमा अडकून राहिला की त्याचा फ्रेशनेस निघून जातो. पण आपले सिनेमे असे येत राहिले, वेळोवेळी येत राहिले आणि वेगवेगळ्या नवीन नवीन जॉनरमध्ये नवीन नवीन प्रकारची पात्र मी करतोय. त्यामुळे लोकांसमोर ते येणं खूप गरजेचं आहे. धक्केच देतोय. दशावतार लेटेस्ट पाहिलाय आता. दशावतार बद्दल अर्थात खूप अभिनंदन. खूप छान सुरू आहे, हाऊसफुल शोज सुरू आहेत, शोज वाढतायत. म्हणजे जॉली LLB तिथे फिका पडलाय. हे खूप चांगलं चित्र आहे एकंदरच मराठी चित्रपटासाठी. तर प्लीज सांग काय वाटतंय आता तुला, प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांमुळेच ते होतंय. प्रेक्षकांनी गर्दी केली, प्रेक्षकांनी आमच्या
आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच ते होतं आहे. आणि यावर्षी सगळे जे तुम्ही दिग्दर्शक बघाल, सगळे प्रकारचे सिनेमे बघाल, तर सगळे नवीन दिग्दर्शक आहेत, सगळे डेब्युटंट्स आहेत आणि नवीन दिग्दर्शक त्यांच्याबरोबर. त्यामुळे नवीन नवीन व्हॉइसेस मराठी इंडस्ट्रीला मिळत आहेत, नवीन प्रकारच्या गोष्टी मराठी इंडस्ट्रीला मिळत आहेत, रूटेड गोष्टी मिळत आहेत आणि रूटेडसोबतच ओरिजिनल कंटेंट मिळतो आहे. असं नाही की आपण फक्तच रिमेकवरती किंवा कुठल्या तरी साहित्यावरती रिलाय करूनच फक्त सिनेमे येतात. मराठी खूप उत्कृष्ट गोष्ट की सगळं अतिशय आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती सिनेमे येत आहेत. सो त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं पुढची 10-15 वर्ष मराठी सिनेमाने असंच करत राहावं, आपले बजेट्स अजून वाढावे, आपला कॅनव्हास अजून वाढावा. कारण आपल्याकडे इतकं टॅलेंट आहे, आपल्याकडे इतके उत्तम दिग्दर्शक आहेत, इतके उत्तम लेखक आहेत, इतके उत्तम कलाकार आहेत जे हिंदीत गेल्यावरती मग बाकीच्या लोकांना कळतं अरे अच्छे ॲक्टर आहे, अरे हमें 10 साल से पता है. सो ती गोष्ट आहेच. सो दशावतार थ्रू, आता थांबायचं नाही, गुलकंद, हे सगळे सिनेमे खूप लोक अमराठी प्रेक्षक वर्ग पण मिळाला मराठी सिनेमाला, असाच मिळत जाऊ. आणि आता वडापाव सोबत ते म्हणतो ना, चेरी ऑन द टॉप ऑफ द केक, तसंच वडापाव ऑन द टॉप ऑफ द आर फूड सिस्टम, तसा हा सिनेमा. डिरेक्टर म्हणून प्रसाद कसे आहेत? ब्रिलियंट आहेत. मला तर खूपच आवडलं. तुझा अनुभव कसा? पहिल्यांदा होता का गोड होता? माझ्यासाठी चविष्ट होता. अरे वा, सगळं तो शेजारी बसलाय म्हणून बोलला नाही. मी जनरली सांगतो, चविष्ट होता खरंच. आणि मी सचिन सरांनंतर दुसऱ्यांदाच एका ॲक्टर डिरेक्टरसोबत काम करत होतो. आणि त्याचा एक मोठा मेन फायदा असा असतो की त्यांना आपले नुआन्सेस, ॲक्टिंगमधली खूप बारकाईने माहिती असतात. आपल्या गोष्टी कॅमेरासमोर काय करणं, आपली थॉट प्रोसेस त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. त्यामुळे आपलं काम माझं काम, माझ्यासारख्या सगळ्या नटांचं काम खूप सोपं होऊन जातं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मला या सिनेमात संधी दिल्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हिम. आणि रितिका, आपले जेनजीची क्रश. अरे बाबा, जेनजी पर्यंत पण आली आहे आता. मी जेनझीच आहे. गेले 4 वर्ष ती आहे एक्झॅक्ट बॅचची पण क्रश आहे. काही पण काय म्हणजे सध्याचा जो ग्राफ आहे तुमचा, एकंदरच आपण गेल्या 4 वर्षातलं बोलतोय, तर वेगवेगळे सिनेमे तू केले होतेस आणि आता वडापाव, या निमित्ताने तुझा रोल कसा असणार आहे आणि प्रसादोक सरांसोबतचं डिरेक्शनचा अनुभव कसा होता त्यांचा? येस. सो आधी रोलबद्दल सांगते. माझ्या पात्राचं नाव आहे काव्या. आणि तू आत्ता जसं म्हणालीस ना, पण जेनझी म्हटल्यावर पटकन हसतो. तर मला नेहमी असं वाटतं की अरे असं का हसताय तुम्ही आमच्यावर? त्यांची बाजू घे आणि सांग आता काय म्हणणं आहे तुझं. कारण बाकी सगळ्यांना असं वाटतं की जेनझी खूप कन्फ्युज्ड आहे, त्यांना माहीत नाही की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, त्यांच्या प्रेमाच्या संकल्पना खूप दूषित झालेल्या आहेत असं मोठ्या जनरेशनला वाटतं. पण मला असं वाटतं की या सिनेमा थ्रू, म्हणजे जे माझं पात्र आहे, अभिनयाचं पात्र आहे, शाल्वचं पात्र आहे, तर लेखकांनी आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या जनरेशनचं काहीतरी म्हणणं मांडलं आहे की आम्ही पण खूप चांगलं प्रेम करू शकतो, खूप कमिटेड राहू शकतो आणि फक्त आम्हाला कुठे खूप कॉम्प्रोमाइज करायला नाही आवडत, जे आधीची जनरेशन करायची. आणि तसं बघायला गेलं तर आधीच्या जनरेशनमुळेच आम्हाला ती संधी मिळाली आहे. कारण आम्हाला हा विचार नाही करावा लागत की आज रात्री काय जेवणार आहोत आपण. त्याच्यामुळे आमच्यासमोर खूप वेगवेगळे मार्ग ओपन आहेत. आणि मला असं वाटतं की आधीच्या जनरेशननी पण हे समजून घ्यायला पाहिजे आणि आम्हाला एवढं पण जज नाही करायला पाहिजे असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि ते खूप छान पद्धतीने या सिनेमात दाखवलं आहे. आणि 3 पिढ्यांची गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्येक पिढीचं म्हणणं या सिनेमात मांडलं आहे. आणि माझं कॅरेक्टर पण असं एका शब्दात किंवा 3 शब्दात मी डिस्क्राईब नाही करू शकणार, कारण खूप असं छान आणि लेयर्ड कॅरेक्टर आहे. मात्र ह्या सिनेमातली सगळीच पात्र आणि माझं पात्र पण एका पॉईंटला असं वागतात की जे आपण कधी विचारच करू शकलो नसतो की अरे ही मुलगी असं बोलू शकेल, असं वागू शकेल. त्यामुळे खूप अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे ते करायला मला खरोखर खूप खूप मज्जा आली. आणि जसं मगाशी अभिनयने सांगितलं, आम्ही दोघं बॉईज 4चं शूट करण्यासाठी आम्ही लंडनमध्ये होतो. तेव्हाच आम्हाला या सिनेमासाठी विचारलं गेलं आणि ज्या क्षणी कळलं की प्रसाद सर डिरेक्ट करतायत, तेव्हा मी ना गोष्ट विचारली ना विचारलं काय कॅरेक्टर आहे. मी म्हटलं मी आहे. कारण आपल्या डोक्यात असे काही नट किंवा कलाकार असतात ना की ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची खूप इच्छा असते, मग ते कुठलंही पात्र असू देत. तर प्रसाद सर तसे आहेत आणि मी खूप मोठी फॅन आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की प्रसाद सरांना जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये बघते तेव्हा ते खूप खऱ्या अर्थाने वेगळे वाटतात. म्हणजे असं नाही की ते स्टार आहेतच, पण असं नाही आहे की फक्त स्टार आहेत, ते
खूप अमेझिंग ॲक्टर आहेत आणि असं वाटतं की ही वेगळीच पर्सनॅलिटी उभी राहिली आपल्यासमोर. आणि या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर एक अभिनेता म्हणून आणि स्पेशली एक डिरेक्टर म्हणून त्यांच्या अंडर काम करता आलं, यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. आणि जसं अभिनय म्हणाला तसं सरांनी आम्हाला वर्कशॉपमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यांच्या डोक्यात पूर्ण क्लिअर होतं की आपल्याला ह्यांच्याकडून काय काढून घ्यायचं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी असं कुठेच नाही सांगितलं की आता तुम्ही एवढंच करा. त्यांनी आम्हाला मोकळं मैदान पण दिलं होतं. त्यामुळे खूपच सुंदर अनुभव होता आणि खूप मजा आली. आणि आता मला एक विचारायचं आहे की तू ते प्रमोशन दरम्यान तुम्ही वडापाव वाटताय वगैरे सगळ्यांना, तू तर काय वडापाव खातच नसशील बहुतेक. नाही ताई, मी खाते. मी मगाशी पण वाटत नाहीये ना असं. अभिनय तू मगाशी बोललास ते please. 5 एक वडापाव ती खाते खाते. आरामात आरामात काय मिरची आहे? मिरची राज सोबत. काय आहे फिटनेस का, मला पण सांग. मेटाबॉलिझम. सांगतीलच सांगू दे. हा, मग काय वडापाव खातेस तू? खाते मी खाते. अच्छा. आणि मग तरी फिटनेस कसा ठेवतेस? फिटनेस असं काय एवढं फिटनेस मी खरं सांगायचं झालं तर एवढी फिट नाही असं तू म्हणणार हो सर. एवढी fit नाही तर मग नाही सर, म्हणजे मी लपते, मी खुर्ची मागे जाते. नाही हो सर, तसं नाही सर. म्हणजे मी बारीक आहे कारण माझं मेटाबॉलिझम चांगलं आहे, पण मला मसल्स बनवायचं. काहीच म्हणायचं डिरेक्टरला काय म्हणायचं? नाही, मी हे झालोय, स्पीचलेस झालोय. एकंदर हा प्रसाद सरांना मला हे विचारायचं, या जेनझी सोबतचा अनुभव कसा होता? अरे फॅन्टॅस्टिक, प्रचंड एनर्जी आहे या मुलांमध्ये. आणि ॲट द सेम टाइम जसं तू म्हणणार की आधीच्या पिरियड फिल्म्स होत्या, तर याच्यात तुला यांच्याबरोबर डील करावं लागलं. डेफिनेटली मग कसं होतं डेफिनेटली. ते? नाही, फारच मस्त अनुभव होता. मी सांगतो काय तुला, दे आर व्हेरी फोकस्ड. आमच्या जनरेशनमध्ये कदाचित तो थोडासा लॅकिंग होता. माणसं फोकस्ड नव्हती, काय करायचं कळत नव्हतं. आज यांचे थॉट्स क्लिअर आहेत. याला माहिती आहे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हिला माहिती आहे काय करायचं आहे, ऐकत कसं होते का करायचं. पण? तू असल्यावर ते ऐकावंच लागलं असेल. ऐकत नव्हते होते ऐकत होते आमची काय हिंमत. नाही ऐकत होते. आणि प्रचंड ही मुलं आजची फार पंक्च्युअल आहेत, प्रोफेशनल आहेत, प्रचंड प्रोफेशनल आहेत. आणि ॲट द सेम टाईम एका फॅमिलीसारखी राहणारी पण आहेत. सो सगळे गुण या जेनझीमध्ये आहेत असं मला वाटतं. आणि एक वेगळी एनर्जी असते त्यांच्याबरोबर काम करताना. आणि मी त्या दोन्ही एनर्जीचा संगम करायचा प्रयत्न केला की एक सविता प्रभूणेसारखी एक लिजेंडरी ॲक्ट्रेस आणि कट्टू अभिनय रितिका शाल्वसारखी जेनझीची मुलं. सो त्याचं मिक्सचर आहे हा सिनेमा. म्हणजे बरं, ते इन्फ्लुएन्सर जरा रागवले तुझ्यावर, त्यांना काही सांगणार माझ्यावर? हां, तू असं ते स्टेटमेंट केलंस ना की ते इन्फ्लुएन्सर, रील स्टार, रिअल स्टार. तू वडापाव बघ, आपण नंतर बोलू. सध्या आपण जेनझीला खुश करूया. येस येस. आणि खूप खूप शुभेच्छा वडापावसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.